बच गया बिगुल। फिर आ रहा है चुनावी साल, कितना काम हुआ पिछले 5 साल, क्या है आपके विधानसभा का हाल, जनता पूछेगी हर एक सवाल। विधानसभा का महासंग्राम। उमेदवार कोण असतील? मोदी. का केलं? लाडले बहिणीसाठी का केलं? 1500 रुपये देऊन सरांनी काही फायदा आहे? वरतून तेल महाग, भाजीचा महाग, का फायदा आहे? का फायदा आहे? इधर एक तरफ लाडकी बहन के पैसे 1500 रुपए देते हैं, 3000 रुपए इधर से निकालते थे, लाडकी बहन को देने का मतलब क्या है? पंजाबचे उमेदवार राहुल गांधी. महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनता संपत्तीने नटलेला आमगाव-दरी मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा मोठ्या मोलाचे स्थान ठरतो आणि याच मतदारसंघात महायुती सरकार आणि महाविकास आघाडीकडनं पुराम वर्सेस पुराम अशी लढत थेट पाहायला मिळत आहे. आणि तर जाणून घेऊया या मतदारसंघातील नागरिकांशी. तर आपल्यासोबत इथं काही नागरिक इथं उपस्थित आहे. काय सांगाल, काय नाव आहे आपलं? माझं नाव ओमप्रकाश शिवरवाडे, बँक कॉलोनी समान. आपण कोणाला मत करा? माझ्या मत आहे की मी बीजेपीशी थकून गेलो आणि मला काँग्रेसला द्यायचे आहे वोट. बीजेपीला काहून टाकला? बीजेपीने ते लाडक्या बहीण योजना, लाडका भाऊ योजना सुरू केला का बरं? ह्या लाडक्या बहिणीमुळे आम्हाला एवढा त्रास होय आता बँकेमध्ये की आम्ही काही सांगू शकत नाही. काय त्रास? त्रास म्हणजे तिथं लाडक्या बहिणीच्या जवळ हे काय म्हणतात त्याला लाईन लागली राहते आणि मी एक कर्मचारी आहे आणि मी आपली एक दिवस सुट्टी घेऊन मी सुद्धा तिथं माझे काम होत नाही. तर आपण बघू आपल्यासोबत इथं काही लाडक्या बहीण सुद्धा आहेत जे शिंगाडे विकून आपला जीवन निर्धार करत आहेत. काय सांगाल काकू, कशा आहात? आम्ही चांगले आम्ही शिंगोळ्याचा धंदा आहे आमचा. या आमगाव-दरी विधानसभा मतदारसंघात आपण आमदार म्हणून कोणाला बघाल? आपला मत पंजाले. पंजाला का बरं? भाजप सरकारने आपल्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली का बरं? का केलं? लाडले बहिणीसाठी का केलं? 1500 रुपये देऊन सरांनी काही फायदा आहे? वरतून तेल महाग, भाजीचा महाग, का फायदा आहे? बरोबर म्हटलं. का फायदा है? लेकिन तू कर भी क्या सकता है यार? हाँ, मैं कर क्या सकता हूँ? मैंने ना फैसला किया है. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं बता रहा हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना क्या कर सकता. असं आहे, आता राजकुमार पुराम हा नवीन चेहरा आहे, यांना फारसे लोक ओळखत नाही. आणि संजय पुराम कसा आहे, सर्वाच्या ओळखीचे आहे आणि सर्व त्यांना लहान मुलं सुद्धा त्यांना ओळखतात. म्हणून माझं असं मत आहे की त्यांनाच जास्त वोट पडते. ठीक. तर आणखी काही लोकांशी आपण जाणून घेऊया. काय सांगाल, कशात आपण कुठून आलात? मी दहेगाववरून. या आमगाव-दरी विधानसभा मतदारसंघात आपण कुणाला मत कराल? बीजेपीला. बीजेपीला का बरं? इथं आघाडी मधून डेप्टी सीओ आलेले राजकुमार पुराम सुद्धा उभे आहे निवडणुकीच्या रिंगणात. तर आपण बीजेपीलाच का बरं? चांगले काम करते. आपण फुलाला फुलाचे उमेदवार कोण आहे? उमेदवार कोण आहे फुलाच्या? मोदी. उमेदवार कोण आहे फुलाच्या? मोदी. मोदी आहे काय या मतदारसंघात? काही लोक आमगावची शान असलेली आसारामच्या पोहा. तर आपण जाणून घेऊया कसा आहे का दादा पोहा? कसा आहे पोहा? वाह, एक नंबर भाई. बहुत अच्छा है. या आंबोदरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या रिंगणात युतीकडून संजय पुराम आणि महाविकास आघाडीकडून राजकुमार पुराम उभे आहे. आपण कुणाला मत कराल? ते कांग्रेस ही आई, क्योंकि मेरे इधर मैं बॉर्डर पर रहता हूँ. तो कांग्रेस का इसलिए है कि सब मैंने पता किया था कांग्रेस की थोड़ा सा. कसा आहे पोहा? कसा राहिला? मस्त आहे. आतापर्यंत कोणते विकास कामं या मतदारसंघात झाले सांगू शकता काय? भरपूर झाले. आपला मनातला आमदार, भविष्याचा आमदार कोण असेल? संजय पुराम. कशी आहे चहा? चहा कशी आहे? चहा तर चांगली आहे. एक मतदार म्हणून आपण कुणाला मतदान करा यावेळेस? मतदान पंजाबवाला कुणाला? पंजाब. अच्छा.
पंजाबमध्ये उमेदवार कोण आहे? मी तेही माहित नाही आहे मला. तर आपण आणखी काही लोकांशी चर्चा करूया. काय सांगाल काका, कुठे राहतात आपण? जामखेड. कोणते असे विकास कामं नाही झाले आतापर्यंत आणि कोणते कामं आपण अपेक्षित करतात? झाले ना आपल्या हिशोबाने तर झाले. आणि कोणते कामं व्हायला पाहिजे होतं? आय थिंक मध्ये पुष्कळ आहेत कामं असे जे व्हायला पाहिजेत. आता एक एक असा सांगायलाही थोडा वेगळा वाटेल मला. कोणते का आरोग्याच्या आणि शिक्षणाची सोय आहे का आपल्या इथं? आहे, मला तर वाटते आहे. तर आपण या निवडणुकीत कोणाला मतदान कराल? माझ्या मतानुसार तर मी भाजपाला करणार आहोत. भाजपाचे उमेदवार कोण आहेत? इथं संजय पुरम आहेत ना. हो, मी काँग्रेस पार्टीचा आहोत नेमका, पण मी आपलं समर्थन मी त्यांनाच देणार आहोत. आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपला मतदान कराल. नेमकं काय असं काँग्रेसनं काय कामं नाही केले जे आपण नाराज आहात? मी आपल्या मतानुसार सांगतो मी, कारण त्यांचे जे कामं आहेत चांगले आहेत. वाटून राहिला आहे की करत आहेत थोडासा प्रगतीशील. काँग्रेसचे आपण का बरं नाराज आहात? नाही, ते पिछडलेले आहेत, थोडक्यात पिछडले आहेत. तर काय सांगाल, काय नाव आहे आपला? माझं नाव आसाराम कारुचे मेयर. या मतदारसंघात कोणते कामं अपेक्षित होते आणि कोणते कामं नाही झाले? कसं आहे, अपेक्षित तर काही होणार नाही, परंतु कसं आहे, आपला अपेक्षित आहे की काहीतरी झालं पाहिजे, पण नगरपालिका झाल्या पाहिजे म्हणून सर आमची अपेक्षा आहे, नाही का? नगरपालिका झाल्या पाहिजे असं आहे. आणि आम्ही कसं आतापर्यंत तर पंजाला जोड दिलो आणि आताही पंजाला जोडत देणार. पंजाबचे उमेदवार कोण आहे? उमेदवार आहे ना आपला भाऊ पुराम भाऊ, राजकुमार भाऊ पुराम, त्याला जोड देऊ आम्ही. देखो ऐसा है, एक तो महंगाई बहुत चरम सीमा पे है और महंगाई को जो रोक सकता है उसका विचार करके मतदान करेंगे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. इधर एक तरफ में लाड़की बहन के पैसे 1500 रुपए देते हैं, 3000 रुपए इधर से निकालते थे. लाड़की बहन को देने से मतलब क्या है? कोई मतलब नहीं है. और दूसरी बात यह है कि सबसे बड़ी चीज गरीबों को होना चाहिए महंगाई ब्रेक. और महंगाई ब्रेक होगी तो ये 1500 कोई काम के नहीं है. महंगाई ब्रेक नहीं होगी तो 1500 रुपए किस काम के? 15 दे रहे, लालच है वो. लेकिन महाविकास आघाड़ी सरकार ने 3000 का दावा किया है, तो ये भी कोई देंगे बोले, देते क्या नहीं देते, वो भी लालच हो गए. वोटिंग वाले को लालच हो गए कि 3000 मिलेंगे. वो क्या भरोसा, मिलते क्या नहीं मिलते? सरकार परिवर्तन हो जाएगी तो मिल भी सकते, नहीं भी मिल सकते, दोनों बातें. कोई जरूरी नहीं है इनने बोल दिया कि अपना वोट लेने के लिए भी बोल सकते. माफ हुआ जी नहीं, साला उधर वाले से कम हो गया, छत्तीसगढ़ कम, हमारे इधर में ज्यादा है और बिजली बिल महाराष्ट्र में ज्यादा है. कुछ ही नहीं किए हमारे इधर, कोई बिजली बिल. वो कोरोना लगा था, लोग क्या कह रहे थे कि बिजली बिल पूरा माफ होगा, पर 8 आने भी माफ नहीं हुआ, पूरा भरना पड़ा 10-10, 20-20 हजार. या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आपलं मतदान काय कोणाला? पंजाबचे उमेदवार कोण आहे? राहुल गांधी. या मतदारसंघात आमदार कोण असेल? संजय पुराण. संजय पुरामला का बरं? ते कार्यकर्ता ठीक आहेत आणि व्यवस्थित काम करतात. महाविकास आघाडीकडून राजकुमार जे राहिलेले पुराम आहे ते तर डिप्टी सीओ राहिले, त्यांना तर या सर्वांच्या अधिक नॉलेज आहे. नाही, पण ते आम्हाला चालत नाही ना, ते डिफॉल्टर लोक आहेत. हा, असे कोणते कामं केले त्यांनी? त्याने कोणीच कामे नाही केले, ते तर नवीन आहेत, त्यांना तर कोणी पहिचानच नाही. आपल्याला या महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कोण हवा आहे? अजित पवार. अजित पवार का बोला? लाडकी बहीण सुरू केलं नाही, लाडली बहीण सुरू केला आणि ते कोणत्याच गावामध्ये धावून करतात त्याच्या